एकाच वेळी भाजी, एकाच वेळी औषध, अत्यंत सुंदर असं हे झाड 200 रुपये ते 250 रुपये एका ठिकाणी त्यांची किंमत असते. पण ही अशी रानभाजी आहे जी आपल्याला वर्षभर मिळते. कित्येक लोकांना फक्त पावसाळ्यातच रानभाज्या येतात असं माहिती आहे, किंवा त्यांच्या डोक्यात एकच असतं की जून पासून साधारणपणे सप्टेंबरपर्यंत, ऑक्टोबरपर्यंत आपल्याला रानभाज्या मिळतात. पण ही अशी रानभाजी आहे जी आपल्याला वर्षभर मिळते. तर याचं नाव आहे कडवी. याचं बोटॅनिकल नाव आहे कॅन्सजेरा रिडी. खास करून वर्षभर ही भाजी आपण खाऊ शकतो, पण स्पेशली पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही भाजी खाल्ली जाते. खास करून कोल्हापूर जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागामध्ये निश्चितपणे पावसाळ्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये ही भाजी निश्चितपणे असते. बाकी भाज्या आपल्याला नाजूक असतात, त्याची पानं कोवळी वाटतात, पण या झाडाची जी पानं आहेत ती कोवळी वाटत नाही. जाड जाड पानं असतात, मोठी मोठी पानं असतात. त्या भाजीला चिरण्याची पद्धत वेगळी आहे. त्याला चिरावंच लागत नाही खरं सांगायचं तर. मी दाखवतो तुम्हाला. तर बाकी भाज्या आपल्याला चिराव्या लागतात, पण ही भाजी चिरण्याची गरज नाही. ही फक्त चुरडायची आहे. त्याला ही अशी चुरडत गेली ना, याचा आवाज तुमच्या लक्षात येईल. कर 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 आवाज होऊन याची पानं अशी बारीक होतात. बस भाजी बारीक होऊन जाते. तुम्हाला सुरी घेऊन चाकू घेऊन कट करण्याची गरज नाही. अशा प्रकारे ही पानं बारीक होतात. अगदी एकत्र पानं सगळी करून एकदम दोन्ही हाताने चुरडली तर पटकन अगदी 2 ते 3 मिनिटात ही तुमची भाजी बनवण्याला एक पानं तयार होतात. तर ही कडवीची जी भाजी आहे खास करून शरीराची शुद्धी करण्याकरता अत्यंत गुणकारी अशी आहे. सर्व प्रकारच्या विकारामध्ये ही कडवीची भाजी आपण निश्चितपणे खाली पाहिजे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला दूषित पाण्यामुळे होणारे विकार असतात, त्याचबरोबर इतर काही इन्फेक्शन होत असतात. अशामध्ये आपली प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, आपल्याला इतकंच माहिती आहे प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर अश्वगंधा, शतावरी असे भरपूर घटक आहेत. पण एक जंगली रानभाजी आपली प्रतिकारशक्ती अत्यंत ताकदीने वाढवते. निश्चितपणे ही भाजी तुमच्या आहारामध्ये तुम्ही घेतली पाहिजे. ही केवळ रानभाजीच नाही. ज्यावेळी ही पानं उकळली जातात, ही पानं उकळून त्याचं पाणी काढून टाकावं लागतं. बरेच लोक टाकतात, पण पाणी टाकू नका. हे पाणी टाकण्याची गरज नाही. हे उकळलेलं पाणी आहे, साधारणपणे फिक्कट असं ब्राउनिश कलरचं होतं. ते पाणी साठवून ठेवा. त्याच्यामध्ये एखादा प्रिझर्वेटिव्ह टाका. थोडक्यात सोडियम बेन्झोएट सारखा प्रिझर्वेटिव्ह तुम्ही टाकून ठेवलात तर तुम्हाला वर्ष 2 वर्ष ते पाणी तुमच्याकडे टिकून राहील. तर या पाण्याचं करायचं काय? तर लहान मुलांना घरात खोकला असेल, सर्दी असेल, ज्यांना ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे, अशा मुलांना, खास करून मुलांनाच हे पाणी 2-2 चमचे पाणी देत राहा. अत्यंत सुंदर असं हे औषध आहे. श्वसन संस्थेच्या विकारामध्ये मुलांच्या हे कडवीचं पाणी रोज उठून काढा करण्यापेक्षा ॲट अ टाइम भाजी होईल तुमची आणि त्याचबरोबर औषध देखील होईल. तर ही भाजी तुम्ही वर्षभर खाऊ शकता. केवळ पावसाळ्यात खाण्याची आवश्यकता नाही. कधी तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही ही भाजी घेऊ शकता. ही जी झाडं आहेत ती मोठे वृक्ष वगैरे होत नाही, किंवा छोटं फुटा 2 फुटाचं नाही. ही एक झाडी असते, दुसऱ्या झाडावरती पसरत पसरत वाढत जाते. खास करून डोंगराच्या उतारावरती कडेकपारीमध्ये हे झाड आपल्याला बघायला मिळतं. तसे दुर्मिळ आहे, फार मिळत नाही. कडेकपारीत असल्यामुळं लोकांना जाऊन आणणं सहजासहजी आणणं हे सोपं होत नाही. माझ्या ओळखीचे गृहस्थ आहेत, साधारणपणे ते एका धनगरवाड्यावर राहतात. तर ते ही भाजी अगदी मला वाटतं ढिगावरती विकतात. 200 रुपये ते 250 रुपये एका ठिकाणी त्यांची किंमत असते. तो साधारणपणे एक मला वाटतं एक टिक्क भरून किंवा छोटं गोणी भरून जर त्याने भाजी काढली तर तो आरामात 3-3.5 हजार रुपये मिळून जातो. कारण लोकांना या भाजीची हौस आहे, खायची इच्छा आहे, पण ती भाजी त्यांना मिळत नाही. त्यामुळे आपल्या आसपास जर कुठे असेल तर निश्चितपणे ही भाजी वापरा. आणखीन हे झाड संवर्धित करा. बऱ्याच वेळा काय होतं, कडवीसारखी दिसणाऱ्या बऱ्याचशा वनस्पती साधर्म्य असतं, त्यामुळे जो अनुभव आहे त्याला ओळखता येतं, पण नवीन माणसाला काही वेळा ओळखायला अडचण होते. त्याला ओळखण्याची एक सोपी खूण सांगतो. जर जवळून बघितलं आपण, त्याच्या पानावरती, खोडावरती असे बारीक ठिपके असतात. अशा प्रकारचे बारीक बारीक ठिपके आहेत. कंटिन्युअस त्याच्यावरती ठिपके तुमच्या प्रत्येक भागावर दिसतील. त्याचं खोड तपासलं तर ही त्याची ओळखण्याची खूण जरूर लक्षात ठेवा. आणि याला मऊ काठे देखील असतात. आता छोटा टोकाचा भाग आहे त्यामुळे दिसत नाही. जो जून भाग असेल त्याला मऊ काठे देखील असतात. त्याच्याच आधाराने ती एका दुसऱ्या झाडामध्ये गुंतत वाढत असते. दुसरं, याची जी फळं आहेत ही पण एडेबल आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला रानमेवा म्हणजे जांभळं, करवंद, तोरणं इतकंच माहीत असतं, पण त्याच्या जोडीनं ही कडवीची जी फळं आहेत, लाल रंगाची छान फळं लागतात. गोडसर, आंबट अशी त्याची चव असते. निश्चितपणे तुम्ही खाऊ शकता. एकाच वेळी भाजी, एकाच वेळी औषध, अत्यंत सुंदर असं हे झाड
कडवीचं झाड नाव जरी कडवी असलं तर ते कडू नाही, गुणानं गोडच आहे.